अहो काय बार्शीकर एवढा कमी आवाज, आम्ही दुसरीकडे जेव्हा सभा करतो काय जोश असतो. मी तुम्हाला विचारतोय की इथं जेव्हा विधानसभेचे इलेक्शन होईल, हे महायुतीतले जे नेते आहेत आणि जे पक्ष आहेत, कुणी एखादा अपक्ष उभा राहिला पण त्यांनी जर बीजेपीला पाठिंबा दिला असला तरी तो बीजेपीचाच माणूस आहे, हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही इथं उत्तर देणार का? नक्की का? अहो दडपशाही खूप आहे इथं, आम्हाला कळतीये. युवांनी एक पिक्चर बघितला असेल, केजीएफ बघितलाय का? अहो त्या केजीएफ मध्ये कसं असतं, एक मोठं शहर असतं आणि त्या शहराला भिंत बांधलेली असते आणि तिथं जो गुंड असतो ना, त्या गुंडाला असं वाटतं दुकान माझंच असावं, धंदा माझाच व्हावा, जमीन मीच घ्यावी, जो विकासाचा निधी या परिसरामध्ये आणतो वाळू माझीच असावी, खडी माझीच असावी, कॉन्ट्रॅक्टर माझा भाऊच असावा. अहो काही व्यापाऱ्यांना मी भेटलो, त्यांनी सांगितलं पहिलं मार्केट कोण उघडतं तर इथले लोकनेते उघडतात आणि मग दुसऱ्यांनी त्या ठिकाणी तिथं मार्केट उघडायचं. त्यामुळे ही संधी आहे, मग त्या संधीचं सोनं करणार का नाही करणार? अहो पण काय खोट्या केसेस खूप प्रमाणात या युवांवर टाकल्या जातात. तुम्ही घाबरणार का या पोलिसांना? अहो इथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला सांगायचंय, पवार साहेब आमचे नेते 2 महिन्यात इथं सामान्य लोकांचं महाविकास आघाडी सरकार येणार आहे. त्यामुळे या सामान्य कार्यकर्त्यांवर इथं असलेल्या लोकप्रतिनिधींचा ऐकून खोट्या केसेस टाकल्या तर 2 महिन्यानंतर गाठ आमच्या सगळ्यांची इथं असलेल्या पोलीस सांगायचं. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही, लढायचंय. स्वाभिमानी मराठी माणसं हे लढतात, झुकत नाही. झुकवायचं कोणाला तर या महाविकास आघाडीच्या नेत्यांना झुकवायचं. ते गुजरातचं तिथं गुलामी करतात आणि दिल्लीची गुलामी करतात. मग ठरलं का आपलं? फक्त ठरलं म्हणून चाललं नाही, लढणार का?